नमस्कार मित्रांनो, मी बंटी, शांताबाईचा मुलगा. तुम्हाला तर माहितीच असेल. तर आज मी तुम्हाला माझ्या बालपणातली शाळेतली काही गमती सांगणार आहेत. तसं मी दिसायला अजून शाळेतच दिसतोय म्हणा, पण मी सध्या हायस्कूलला गेलेलो आहे, म्हणजेच 8वीला. अरे हो, खरंच आमच्या इथे 8वीच्या नंतर पुढे गेलं की मोठं झालं असं म्हणतात. म्हणजेच झाल्या ना माझ्या बालपणीतल्या शाळेच्या गमती. तर मी शाळेत असताना माझ्यासोबत एक मित्र असायचा, जो की माझ्यासोबत घरातून निघायचा, माझ्यासोबत शाळेत जायचा आणि माझ्याच बेंचवर बसायचा. कारण वी आर बेंच पार्टनर्स. असो, तो मला बिलकुल नव्हता आवडत, कारण तो मला सतत काही ना काही गोष्टीवरून चिडवायचा, नुसतंच माझी मजा घ्यायचा. म्हणून मला तो बिलकुल नव्हता आवडत. हॅलो बंटी भावा, काय करतोय? कोणाशी बोलतोय? असं एकटाच कसं बोलतोय? येडच आहे बाबा हे. हाच तो मित्र जो की मला बिलकुल नाही आवडत. म्हणलं होतं ना मी, सारखं बोलतो मला, हा सारखं माझी मजा घेतो. अरे गोल्या, काय नाही रे, शांताबाईच्या ऑडियन्सला मी आपल्या शाळेतले किस्से सांगत होतो. मस्त काय काय घडलेलं, कोण किती मजा केलती, हे सगळं. किती मस्त होते ना ते दिवस. मस्त आपण शाळेत बसायचो, शेवटचा तास असायचा, तू आणि मी बाहेर पाऊस बघत असायचो, तो जोरात पडणारा पाऊस. क्या बात आहे, किती सुकून असायचा. अरे ते सगळं सोड, तुला आठवतंय का, तू बघ एकदा शाळेत मार खाल्ला होता. ए सराच्या पुढे कुठं पळतो? आधी सराला जाऊन द्यायचं असतं, मग मुलांनी जायचं असतं. काही अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? अहो सर, पण शाळा सुटली आणि तास पण सुटले सगळे, मग मी कशाला थांबू? मला तर घरी जायची खूप घाई आहे. काय सगळ्यांसमोर तू मला उलट बोलतो आणि सगळी ही मंद पोरं माझ्यावर अशी चिडवण्यासारखा आवाज काढतात? थांब, आता तुला मी बघतोच. अहो सर, पण मी का मला चुप, एकदम चुप. लय मज्जा आलती. सगळा वर्ग बघत होता तुझ्याकडे. आणि नंतर काही वेळाने नंतर सरांनी तुझ्या मम्मीला बोलवलं, म्हणजे शांता काकू आली आणि सरांचं ऐकून परत तुला हाणायला लागली. अरे गोल्या, ह्या लोकांना आपण आपले चांगले किस्से सांगणार होतो. तू माझीच मज्जा घेतलेली सांगतोय किस्से. म्हणलं होतं ना मी मित्रांनो, म्हणून हा मला गोल्या बिलकुल नाही आवडत. याला फक्त माझी मजा घ्यायला येते. पण मित्रांनो, तुम्हाला काही तुमच्या शाळेचे दिवस आठवले की नाही? तुम्ही कधी मार खाल्ला की नाही? नक्की तुमची एक शाळेची आठवण एक कमेंट डाऊन मध्ये नक्की सांगा. तर भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या एपिसोड मध्ये पुढच्या रविवारी. तब तक के लिए बाय, टाटा, सायोनारा.